आज देशात चारित्र्य, नीती व नैतिकतेचा ऱ्हास होताना दिसत असून अनेक युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत समाजाला आणि देशाला संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. संत साहित्य समाजाच्या अस्तित्वाला नवसंजीवनी देऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदेश महाराज आमटे यांनी केले. ते 97व्या पुण्यतिथीनिमित्त श्री समर्थ दादाजी महाराज भाटपुरा कारंजा घारगे येथे आयोजित काल्याच्या जाहीर कीर्तनप्रसंगी बोलत होते. मानव विकास ध्यान साधना आश्रम तळेगाव येथील संदेश महाराज आमटे यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की या नवीन वर्षात प्रत्येक तरुणाने नव्या संकल्पासह आपले जीवन प्रेरणादायी कसे होईल याचा ध्यास घेतला पाहिजे. समाजाला चारित्र्यवान व सदाचारी घडवण्यासाठी संत साहित्य हेच खरे आधारस्तंभ आहे. या काल्याच्या प्रसंगी ग्रामातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर नारायण नारायण या नामघोषाने दुमदुमून गेला असून भक्तिमय वातावरणात सर्व भाविक दंग झाले होते. या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन श्री प्रमोद चव्हाण, उत्तमराव ठाकरे, अनिल चव्हाण, राजू लक्षणे, उमेशराव तिवारी तसेच सर्व भक्त मंडळींच्या सहकार्याने करण्यात आले. तर दहीहंडी व दिंडीचे समापन श्री बाबारावजी बारे यांच्या हस्ते करण्यात आले.